त्यानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा भाग, आजचा एपिसोड आलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. फायनली इथे आपण पाहतो की आता पत्रकार परिषद असते. आता मुद्दामच इकडे जी काही आपली वसू आहे तिने राऊत जे आहेत त्यांना पार्थला बरेच काही प्रश्न विचारण्यासाठी सांगितलेलं असतं. आता राऊत म्हणत असतात, खरं तर तुमचं पहिल्यांदा खूप काही स्वागत आणि त्याचबरोबर अभिनंदनसुद्धा, म्हणजे तुम्हाला एवढा मोठा अवॉर्ड मिळाला आहे. पण पर्सनल लाईफमध्ये एवढे सगळे इश्यू असतात किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असताना सुद्धा तुम्ही हा अवॉर्ड मिळवला आहे, तेव्हा तुम्हाला कसं वाटतंय? तेव्हा पार्थ चिडतो. तर आता रम्या म्हणत असते, हे बघ पार्थ, हे पत्रकार आहेत, त्यांना तू एवढं पर्सनली घेऊ नकोस किंवा त्यांना एवढा इम्पॉर्टन्स देऊ नकोस. त्यांचं त्यांचं काम करताय, तू त्यांना इग्नोर कर, असं म्हणून आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की गुड्डू म्हणत असतो, जीवा भैया तुम्हाला कसला तरी त्रास होतोय, तुम्हाला काय होतंय गुड्डू भैया? म्हणत असतो जीवाला. तेव्हा जीवा म्हणत असतो, मला त्रास होतोय. कसला त्रास होतोय? हे बघा, तुम्हाला काहीतरी होतंय, म्हणजे तुम्हाला खुजली होतीये, काय होतंय नेमकं? तेव्हा जीवा म्हणत असतो, मला ॲलर्जी आहे. कशाची ॲलर्जी आहे तुम्हाला आणि काय झालेलं आहे? असं विचारल्यानंतर तो म्हणत असतो, मी प्रॉन्स खाल्लेत, प्रॉन्सची मला ॲलर्जी आहे. तेव्हा गुड्डू म्हणत असतो, जर तुम्हाला प्रॉन्सची ॲलर्जी आहे तर मग तुम्ही हे सगळं का आणि कशामुळे खाल्लेलं आहे? काय का केलं तुम्ही हे असं? तेव्हा जीवा म्हणत असतो, हे सगळं मी फक्त आणि फक्त नंदिनीने माझी काळजी घ्यावी म्हणून केलं आहे. तेव्हा गुड्डू म्हणत असतो, जीवा भैया तुम्ही असं का वागलात? काय आहे हे सगळं? एवढं सगळं करण्याची काय गरज होती? तेव्हा जीवा म्हणत असतो, नंदिनीसाठी आणि प्रेमासाठी मी काहीही करायला तयार आहे. हे बघा जीवा भैया, चला आपण ताबडतोब ना हॉस्पिटलमध्ये जाऊयात. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, नाही, जोपर्यंत नंदिनी येत नाही तोपर्यंत मला काहीच करायचं नाही. तेव्हा गुड्डू म्हणत असतो, थांबा, मी नंदिनी भाऊजीला फोन करतो. असं म्हणून आता लगेच तो नंदिनीला कॉल करतो. आता खूपच जास्त हायपर झालेला गुड्डू नंदिनीला जेव्हा कॉल करतो तेव्हा नंदिनी म्हणते, एक मिनिट गुड्डू, तुम्ही एवढे हायपर का झालात? काय झालेलं आहे? जरा शांत व्हा आणि बोला. अरे नंदिनी भाऊजी, इकडे जीवा भैयांना ॲलर्जी होते, त्यांना त्रास होतोय, त्यांना खाज येते, त्यांचा चेहरा पूर्ण लाल झालाय, त्यांनी प्रॉन्स खाल्लेत. तेव्हा लगेच नंदिनी म्हणत असते, काय, कसं काय? शक्यच नाही, जीवा प्रॉन्स खाणं शक्यच नाही, त्यांना ॲलर्जी आहे आणि त्यांनी का खाल्लंय? तेव्हा लगेच नंदिनी म्हणत असते, मी थांबा 5 मिनिटात येते. असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे नंदिनी निघता काढता पाय तिने माघारी घेते आणि म्हणत असते, हे अजिबात शक्य नाहीये, कारण इकडे त्या दिवशी सुद्धा एवढी थंडी होती आणि थंडी वाजत असून सुद्धा त्या थंडीमध्ये व्लॉग बनवला का? तर मला थंडी वाजती, पण कुडकुडत असताना सुद्धा इकडे आईस्क्रीम खाल्लं. त्या दिवशी सुद्धा इकडे फॅन्स फॉलोअर्स मला बुके आणि ग्रीटिंग पाठवतं, पण स्वतःच हे ग्रीटिंग लिहित होते. हे सगळं मी स्वतःच्या नजरेने कानाने ऐकलंय, पाहिलेलं सुद्धा आहे. मग आत्ता मात्र इकडे जीवा खरं बोलत असतील, ही गोष्ट कशावरून? असा नंदिनीच्या मनामध्ये लगेच विचार येतो. आणि त्यानंतर ती गुड्डूला म्हणत असते, अजिबात नाही, जीवांचं कसं झालंय माहिती आहे का? लांडगा आला रे लांडगा आला, असं झालेलं आहे. त्यामुळे इथे प्रत्येक वेळी ते इकडे त्यांच्या त्या गोष्टीमध्ये मला अडकवण्याचा, फसवण्याचा प्रयत्न करतायत आणि आत्तासुद्धा त्यांनी प्रॉन्स वगैरे काही खाल्ले नाही आहेत. फक्त आणि फक्त इथे मला दाखवण्यासाठी आणि माझ्याशी बोलण्यासाठी किंवा मी त्यांची काळजी घ्यावी ना, म्हणूनच हे सगळं काही करते. तुम्ही गुड्डू फोन ठेवा आणि परत मला फोन करू नका, असं नंदिनीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आपण पाहतो तर काय, इकडे जीवा आता खाली कोसळतच असतो. धावतच गुड्डू जातो आणि म्हणत असतो, जीवा भैया, जीवा भैया. तेवढ्यातच आता इकडे तो म्हणत असतो, नंदिनी भाऊजींनी इथे येण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला आहे. तेवढ्यातच जीवा मात्र आता खाली कोसळत असतो. तर आता आपण दुसऱ्या बाजूला वळूयात. इकडे जे काही मीडियावाले आहेत ते राऊत एकावर एक प्रश्न विचारतच असतात. ते म्हणत असतात, सांगू का, तुमच्या भावाने आणि त्याचबरोबर तुमच्या बायकोने तुमचा विश्वासघात केलाय, तुम्हाला फसवलंय. एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही आज हे घवघवीत यश मिळवले आहे. खरंच आजच्या पिढीचे तुम्ही रोल मॉडेल नक्कीच होऊ शकता बरं का. तेव्हा मात्र इथे रम्या वसूकडे पाहते आणि वसू तिला खुणावत असते की शांत बस म्हणून. आता पार्थ म्हणत असतो, एक मिनिट, तुम्ही कौतुक करताय की तुम्ही अपमान करताय माझा? तेव्हा राऊत म्हणत असतात, असं काय करताय, मी तुमचं कौतुकच करतोय. म्हणजे बघा ना, तुमच्या पाठीशी तुमची बायको उभी नसताना तुम्हाला एवढं यश मिळालंय, एवढं घवघवीत यश मिळालंय, आज ही ट्रॉफी मिळाली आहे, म्हणून मी तुम्हाला विचारतोय. तेवढ्यातच काव्याची एंट्री झालेली असते. काव्या म्हणत असते,
कोणी सांगितलं तुम्हाला की पार्थ देशमुखांच्या पाठीमागे त्यांची बायको उभी नाही म्हणून? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगितल्या आणि तुमची बोलण्याची एवढी हिंमत कशी झाली? तेवढ्यातच आता इकडे रम्या म्हणत असते, ही इथे काय करते? हिला इथे येण्याची कोणी परवानगी दिली? हिला तर मी इथे ठेवणारच नाही, आत्ताच्या आत्ता हाकलून देते. तेवढ्यातच वसू म्हणत असते, शांत बस रम्या, अजिबात तिला इथून कुठेही घालवण्याची गरज नाहीये. आता काव्या कशी आहे हे तुला माहिती आहे. आता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ती थोडी ना शांत बसणार आहे. ती त्यांना सडेतोड उत्तर देणारच आहे ना. मग होऊ दे ना त्यांचाच तमाशा. तेव्हा रम्या म्हणत असते, अगं आई, पण हिला इथे येण्याची काय गरज आहे? ही समजते कोण स्वतःला? हिला तर हकलवायलाच आहे. रम्या शांत बस आणि मजा घे, तू शांत बस. खरं तर माझ्या ह्या सगळ्या ड्रामामध्ये ही नव्हती, हे कॅरेक्टर नव्हतं, पण आता ती आली आहे ना, तर येऊ देत ना. म्हणजे रम्या म्हणते, म्हणजे आई तू हे सगळं मुद्दामून केलंयस? तेव्हा वसू म्हणत असते, हो, हे सगळं मीच मुद्दामून केलेलं आहे. पण आता काय आहे ना, ह्या सीनमध्ये ना ही काव्या नव्हती, पण आता आलेली आहे ना, त्यामुळे होऊ देत काय व्हायचे तर. रम्या तर रागाने काव्याकडे पाहते आणि वसूकडे पाहून हसण्याचा लूक देत असते, कारण त्यांचा जो काही प्लॅन आहे ना, तो आता ऑलमोस्ट यशस्वी होत असतो. आता काव्या एंट्री केलेली असते आणि काव्या एंट्री केल्यानंतर पारच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि म्हणत असते, बोला ना, तुम्ही पत्रकार परिषद इथे अरेंज केलेली आहे. तुम्ही सर्व पत्रकार जमलेला आहात आणि तुम्हाला असं वाटतंय का की पार्थ देशमुखांच्या पाठीमागे त्यांची बायको काव्या ही नाही आहे म्हणून? असं का वाटतंय तुम्हाला? त्यांची बायको काव्या पार्थ देशमुख ही त्यांच्यासोबत कायम आहे, बघितलं ना तुम्ही आत्ता. तेव्हा काव्या हळूहळू पुढे येते आणि पुढे आल्याच्या नंतर पार्थचा हात टेबलवर असतो. आता काव्या त्याचा हात हातामध्ये घेते आणि वर उचलून घेत असते आणि सर्वांना म्हणत असते, तुम्हाला कोणी सांगितलं की इकडे काव्या पारच्या बरोबर नाही आहे, काव्या सोबत नाही आहे, त्यांची बायको त्यांच्यासोबत नाही आहे म्हणून? हे ऐकल्यानंतर आणि तो हात हातामध्ये घेतल्यानंतर आता सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो. इकडे रम्या तर अक्षरशः जळून खाकच झालेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता गुड्डू म्हणत असतो, जीवा भैया तुम्हाला फार त्रास होतोय. नंदिनी भाऊजींना असं वाटतंय की ते तुम्ही नाटक करत आहात, त्यामुळे त्यांनी सुद्धा येण्यासाठी नकार दिलेला आहे. थांबा, मी आत्ता आतमध्ये जातो, मॅडमला आणि साहेबांना हे सगळं काही सांगतो. तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही, मला नंदिनी पाहिजे. नंदिनीनेच माझी काळजी घ्यावी, नंदिनीनेच मला इथे गोळ्या औषधं द्याव्यात, तोपर्यंत मी नाही ठीक होणार, नाही बरा होणार. तेव्हा गुड्डू म्हणत असतो, मी तुमचं काहीच नाही ऐकणार, थांबा. असं म्हणून तो आता दरवाजा वाजवतो. दरवाजा धनंजय उघडतात. तेव्हा लगेच गुड्डू म्हणत असतो, साहेब ते जीवा भैया आता काय केलंय तुझ्या जीवा भैयाने? जा, त्या जीवाचं गाराणं माझ्याकडे घेऊन येऊ नकोस. नाही, त्यांना त्रास होतोय, त्यांची तब्येत खराब झालेली आहे. तेव्हा धनंजय म्हणत असतो, हे बघ, त्याची तब्येत खराब होऊ दे नाही तर काही होऊ दे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. जा तू इथून, त्याचं आणखी नवीनच काहीतरी नाटक असेल. असं म्हणूनच आता गुड्डूला तो दारावरूनच पाठवून देत असतो. आता गुड्डू तर तिथून निघून जातो, पण इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आता काव्या पुन्हा पत्रकारांसमोर उभी असते आणि ती म्हणत असते, आहे ती काव्या पार्थ देशमुखांची बायको. तेव्हा लगेच आता राऊत म्हणत असतात, अच्छा, तुम्ही आहात का त्या पार्थ देशमुखांच्या धाकट्या भावाशी संबंध ठेवणाऱ्या, त्या तुम्हीच आहात का? तेव्हा आता मात्र पार्थला चीड आलेली असते. तो म्हणत असतो, माइंड युअर लँग्वेज. असं म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, रिलॅक्स देशमुख, शांत व्हा तुम्ही. असं म्हणून ती आता राऊत ह्या पत्रकारासमोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते, खरं तर आता एका स्त्रीला मीडियावाल्यांनी असे प्रश्न विचारणं हे शोभत नाहीये. आता एका स्त्रीला मीडियावाल्यांनी कसे प्रश्न विचारायचे, काय बोलायचं, ह्याचे धडेसुद्धा मी तुम्हाला द्यायचे का? तेव्हा आता इकडे एक पत्रकार म्हणत असतो, पण हे खरं आहे की खोटं? तेव्हा काव्या म्हणते, काय खरं आहे काय खोटं आहे हे जाणून घेण्यापेक्षा आत्ता तुम्ही इथे कशासाठी जमला आहात? इथे माझा नवरा म्हणजेच पार्थ विक्रम देशमुख यांना घवघवीत यश मिळालेलं आहे. त्यांच्यासाठी, त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्ही लोक इथे जमलेला आहात. आत्ता त्यांचा इंटरव्ह्यू होऊ देत की इथे. त्यांना मिळालेल्या यशाबद्दल तुम्ही त्यांचं कौतुक करा, त्यांना प्रश्न विचारा. ते सोडून तुम्ही त्यांचा भूतकाळ का जाणून घेण्याचा प्रयत्न करताय? त्यांच्या बायकोचा भूतकाळ तुम्हाला का हवा आहे? तसं नाही मॅडम, त्याचं काय ना, 16 डिसेंबरला तुमच्या घरी जे काही झाले ना, त्याचे सर्व व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तेव्हा काव्या म्हणत असते, अरे वा, चुकीची गोष्ट व्हायरल झालेली बरोबर तुम्ही लक्षात ठेवली आहे. तुम्ही खरी गोष्ट का बरं व्हायरल करत नाही आहात? तेव्हा राऊत म्हणत असतात, खरं तर काळ्यावर पांढरं लिहून त्याला वॉश करता येत नाही. उलट पांढऱ्यावर काळं लिहून ते वॉश केलं आणि ते जर व्हायरल झालं तर ते महत्त्वाचं आहे, असं राऊत म्हणत असतात.
तेच तुमच्या आणि पार्थ देशमुखांच्या नात्यावर झालेलं आहे. काव्या टाळ्या वाजवते आणि टाळ्या वाजवत असताना रम्या आणि त्याचबरोबर वसूच्या मध्ये जाऊन उभी राहते आणि म्हणत असते, म्हणजे 16 डिसेंबरनंतर आमच्या नात्याबद्दल इतरांना आमच्यापेक्षा जास्त इतरांनाच फार जास्त काळजी आहे नाही का? तर लग्नानंतर एक मुलगी IASच्या प्रिमिस पास करते, त्याबद्दल तुम्ही बातमी करताय का? नाही. देशमुखांचे हे पिढीजात देशमुख विक्रम देशमुखांच्या पावलावर पाऊल ठेवून इथे पार्थ एवढं घवघवीत यश मिळवत आहेत, एवढा बिझनेस वाढवत आहेत, त्याबद्दल तुम्ही बातमी करताय का? अजिबातच नाही. आत्ता इथे देशमुखांना एवढी मोठी ट्रॉफी मिळाली, त्याची बातमी तुम्ही मीडियावाले नाही करत आहे, पण देशमुखांच्या खाजगी आयुष्यामध्ये काय चाललंय त्याची बातमी मात्र मीडियावाली बरोबर व्हायरल करतात. तर मीडियावालेच बातमी काढतात. आता तुम्हाला असं वाटतंय का की तो व्हिडिओ आम्ही व्हायरल केला? खरं तर इथे पार्थ आणि त्यांच्या बायकोचं पर्सनल आयुष्य, प्रायव्हेट आयुष्य तुम्ही अशा पद्धतीने इथे चव्हाट्यावर आणता, बातमी करता. त्या बातमीनंतर तुम्हीच उलट प्रश्न आम्हाला विचारता आणि तुमची अशी अपेक्षा असते की आम्ही त्यावर व्यक्त व्हावं. का? काय हे सगळं काही? हे बघा, हे खूप चुकीचं आहे. ह्या गोष्टी तुम्ही अजिबात करू नका. तेव्हा एक मुलगी, एक पत्रकार म्हणत असते, मग मला एक गोष्ट सांगा, तुम्हा देशमुखांना तुमचं पर्सनल आयुष्य इथे खाजगी आयुष्य हे व्यवस्थित ठेवायला आलं पाहिजे ना? तुम्हाला कळत नाही का की तुमचं पर्सनल आयुष्य इथे चव्हाट्यावर का आणता? तेव्हा मात्र इकडे पार्थ म्हणत असतो, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का 16 डिसेंबरचा जो व्हिडिओ व्हायरल झाला तो आम्ही लोकांनी शूट केला आणि तो व्हिडिओ आम्हीच इथे व्हायरल केला म्हणून? राऊत म्हणत असतात, काय जाणे तुमच्यासारखी एवढी मोठी मोठी लोक इथे ट्रेंडिंगला येण्यासाठी तुमचं पर्सनल आयुष्यसुद्धा इथे चव्हाट्यावर आणतात. तेव्हा आता पार्थ चिडलेला असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, एक मिनिट देशमुख, तुम्ही हे काय करताय? हे बघा, त्यांना तोच तर मसाला हवाय. त्यांना असं वाटतंय की त्यांनी काहीतरी बोलावं आणि त्यावर आपण रिॲक्ट व्हावं, म्हणून तर हे सगळं काही चाललेलं आहे. हे बघा, तुम्ही प्लीज ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नका. तर आज माझ्या नवऱ्याच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि मोलाचा दिवस आहे. आज माझ्या नवऱ्याला एवढं यश मिळालं आहे, त्याबद्दल तुम्ही बोलावं, ऐकावं, त्याचबरोबर 2 गोष्टी त्यांनासुद्धा सांगाव्या, त्यांनासुद्धा विचाराव्या. पण हल्ली तुम्हा लोकांना तसं काही पडलेलंच नाही आहे. एखाद्याच्या पर्सनल आयुष्याविषयी कसं बाहेर आणता येईल आणि काय करता येईल ह्याच गोष्टीसाठी मीडिया आहे, असंच मला तरी वाटतं. तेव्हा मात्र पार्थ हा काव्याकडे पाहतच असतो. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही ह्या पद्धतीने वागताय ना, एक दिवस मात्र तुमच्या ह्या पत्रकारितेवरच अप्रोच आल्याशिवाय हे काही वेगळं होणार नाही. तुमच्या पत्रकारितेवरच असा काट मारतील. आज ती माणसं मुठभर आहेत, पण उद्या ती माणसं ढिगभर होतील आणि उद्या तुम्हालाच जाऊन ती प्रश्न विचारतील. तर इथे मी आणि पार्थ तुम्हाला आमच्या पर्सनल आयुष्याबद्दल तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही आहोत. आम्ही ती उत्तरंसुद्धा देऊ. पण तुम्हाला एक गोष्ट कळते का? उद्या त्या ढिगभर लोकांना तुम्हालाच उत्तरं द्यावी लागणार आहेत आणि ते जर तुम्हाला तयारी असेल तर विचारा. तुम्हाला पार्थ आणि त्यांच्या बायकोच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणूनच घ्यायचं आहे ना? तुम्हाला आज त्याविषयी चर्चा करायची आहे ना? तर माझी काहीच हरकत नाही आहे. मी तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा देण्यासाठी तयार आहे. विचारा. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत ना, ते सर्व प्रश्न तुम्ही विचारा. आपण त्यालाच आज सुरुवात करूया. आज जे काही चाललेलं आहे ना, ते सर्वांसमोर होऊ देत. तुमच्या मनातील सगळी प्रश्न तुम्ही इथे मांडा आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देते. होऊ देत, एकदाचं होऊनच जाऊ दे. आज सगळं काही होऊ दे. आणि तुमच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? ते काय म्हणतात? लफडं? असं म्हटल्यानंतर आता सगळेजणच काव्याकडे पाहतच असतात. त्याच काय, ते तुमचा आत्मा शांत होऊ दे आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचं समाधान होईल असे मी उत्तरं देईल. आणि तेवढी धमक आहे ह्या काव्या पार्थ देशमुखमध्ये. चला तर मग करा सुरू. विचारा. तुम्हाला काय विचारायचं आहे ना? तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ना, ते सगळे प्रश्न तुम्ही विचारा. आज माझ्या नवऱ्याला इथे अवॉर्ड मिळालेला आहे, ते बाजूलाच ठेवूयात. पण तुम्हाला माझ्या भूतकाळाविषयी जाणून घ्यायचं आहे ना? विचारा. थांबलात कशाला? विचारा. तुम्ही प्रश्न विचारा, थांबू नका. खरं तर इथे माझा भूतकाळ माझ्या नवऱ्याच्या यशाच्या आड येतोय ना, मग होऊ देत ना आज सगळ्या गोष्टींचा खुलासा. तुम्ही शांत का बसलात? तुम्ही गप्प का बसलात? विचारा. तुम्हाला जे काही विचारायचं आहे ना, ते विचारा. आज माझ्या नवऱ्याचा म्हणजेच पार्थ देशमुखांच्या यशाचा जो काही निखळ झरा आहे, निखळ निराखा आहे, तो पूर्णतः वाहू देत, असं काव्या म्हणत असते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता जो काही गुड्डू आहे, गुड्डू पाठीमागच्या बाजूने सीडी टाकूनच आतमध्ये धनंजयच्या घरामध्ये म्हणजे मोहितेंच्या घरामध्ये शिरलेला असतो आणि तेव्हा तो इकडे तिकडे शारदाला शोधत असतो.
आता शारदाला शोधत असताना समोर शारदा येते आणि म्हणत असते, गुड्डू तू इथे काय करतोयस आणि तू वरती कसं काय आलेला आहेस. तेव्हा इकडे आता गुड्डू म्हणत असतो, त्याचं काय आहे ना मॅडमजी, खरं तर मी समोरच्या दरवाजातूनच येत होतो, पण त्याचं काय झालेलं आहे ना, इकडे बाहेर साहेब आहेत आणि मी त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांनी मला काही घरामध्ये घेतलं नाही, पण काय झाले ते तरी सांग. तेव्हा इथे आता गुड्डू म्हणत असतो, त्याचं काय झालं ना मालकींची, इथे जीवाभयांची तब्येत फार बिघडली, त्यांना खूप जास्त त्रास होतोय. का त्रास होतोय, कशासाठी त्रास होतोय. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, त्यांनी प्रॉन्स खाल्ले, त्यांना ॲलर्जी झाली, खाज खुजली, हे सगळं काही होतंय, त्यांना त्रास होतोय. तेव्हा शारदा म्हणत असते, अजिबात नाही, जीवा इथे प्रॉन्स खाणं शक्यच नाही, त्यांना ॲलर्जी होते हे माहिती, त्यामुळे ते प्रॉन्स खाणारच नाही. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच गुड्डू म्हणत असतो, तेच तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, तेच झालेलं आहे. जीवाभायाने प्रॉन्स खाल्लेत. अरे पण का खाल्लेत. त्यांना असं वाटतंय की त्यांना त्रास झाला तर नंदिनी भाऊजी त्यांच्यासोबत नक्कीच बोलेल, त्यांचा विचार करेल आणि त्यांच्याशी बोलेल. तेव्हा लगेच आता इकडे शारदा म्हणत असते, काय सांगतोयस काय तू, हाय जीवा पण ना काय करतेल काय नाही काहीच कळत नाही, चल तू जाऊयात पटकन. तेव्हा तो म्हणत असतो, नाही मी तिकडून येत नाही, मी एक काम करतो, आलेल्या ठिकाणाहूनच जातो, तुम्ही पटकन या. तेव्हा लगेच आता गुड्डू इकडे सीडीवरूनच खाली उतरत असतो, तर शारदा मेन डोअरने तिकडे निघालेली असते. आता शारदा धावतच जीवाकडे येते आणि म्हणत असते, जीवा जीवा कुठे आहात तुम्ही, काय करून घेतले आहे हे स्वतःचे हाल तुम्ही जीवा, कसे कसे आहात तुम्ही. तेव्हा जीवा खूप जास्त त्रास होत असतो, पूर्ण चेहरा हा लाल झालेला असतो, त्रास होत असतो. आणि तेव्हा इकडे आता गुड्डू सुद्धा धावतच आलेला असतो. तेव्हा शारदा म्हणत असते, चला बरं पटकन आपण दवाखान्यामध्ये जाऊयात, चला बरं पटकन आपण दवाखान्यामध्ये जाऊयात. तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही नंदिनी पाहिजे, मला नंदिनी पाहिजे. तेव्हा लगेच आता गुड्डू म्हणत असतो, मी केव्हाच मालकीनबाई म्हणतोय की दवाखान्यात चला, पण जीवा भैया ऐकायलाच तयार नाही येतं आणि ते फक्त म्हणताय की नंदिनी भाऊजीसोबतच दवाखान्यात जाईल, त्याच माझी काळजी घेतील. तेव्हा शारदा म्हणत असते, जीवा हे सगळं काय आहे, कशाला स्वतःला त्रास करून घेताय, तुम्हाला माहिती ना फ्रॉन्सची ॲलर्जी आहे, मग तरीसुद्धा तुम्ही का बरं फ्रॉन्स खाल्लेले आहेत. तेव्हा लगेच आता तो म्हणत असतो, नंदिनीसाठी, फक्त आणि फक्त नंदिनीने माझी काळजी घेण्यासाठी मी हे सगळं काही केलं आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तेव्हा लगेच आता शारदा म्हणत असते, पण आता तुम्हाला दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे, खूप त्रास होतोय जीवा, तुम्हाला बोलता सुद्धा येत नाही. बरं थांबा 1 मिनिट गुड्डू, तू ह्यांची काळजी घे, मी पटकन आतमध्ये जाते आणि नंदिनीला फोन करते. तेव्हा तो म्हणत असतो, मी केलेला फोन त्यांना, पण त्यांना असं वाटतंय की मी त्यांच्याशी खोटं बोलतोय आणि अजून सुद्धा जीवा भाऊजी इथे नाटकच करते असं त्यांना वाटते, पण नंदिनीवर जीवा भाऊजीचं खूप प्रेम आहे असं इकडे आता गुड्डू सांगत असतो. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे पार्थ विक्रम देशमुख हा माझा रॉयल नवरा आहे. यासाठी 2 कारणं आहेत. एक म्हणजे ते रॉयल असणं आणि दुसरं म्हणजे ह्या काव्याचं पार्थ देशमुख यांच्यावर अगदी मनापासून आणि नितांत प्रेम आहे असं काव्या म्हणत असते. तर काय आहे ना, खरं तर प्रेम करण्यामध्ये नेहमीच पार्थ देशमुख माझ्या पुढे होते, पण त्यांनी कधीच मला त्या प्रेमापर्यंत फरफटत ओढत कधीच नेलं नाही. कधी मी त्या प्रेमाने, कधी मनाने त्यांच्याही पुढे गेले हे मलाच कळलं नाही. पण मी वाट बघेन आणि मला खात्री आहे की ह्या माझ्या बोक्याला, ह्या पार्थ देशमुखांना माझं म्हणजे त्यांच्या बायकोचं त्यांच्यावर असलेलं प्रेम नक्कीच समजेल. तर वाट बघेन मी आणि वाट बघणं हे त्यांच्याकडूनच शिकलेले आहे मी. आणि मला ह्याचीही खात्री आहे की पार्थ देशमुखांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे, खूप प्रेम आहे आणि आता माझंसुद्धा त्यांच्यावर तेवढंच प्रेम आहे. मग मी वाट बघेन त्या सगळ्या गोष्टींची. खरं तर आज माझ्या नवऱ्याच्या कर्तृत्वाचा दिवस आहे असं म्हणून काव्याने पारचा हात हातामध्ये घेतलेला असतो आणि त्यावरती अलगद ओठ टेकवलेले असतात आणि ते आपलं नेहमीप्रमाणेच टायटल सॉन्ग प्ले झालेलं असतं. आता हे सगळं होत असताना रम्या आणि वसूची चांगलीच विकेट पडलेली असते. तेव्हा काव्या म्हणत असते, हे आहे माझं प्रेम आणि माझं प्रेम एक दिवस नक्कीच इथे पार्थ देशमुखांना समजेल, उमगेल ह्याची खात्री आहे मला आणि तोपर्यंत मी वाट पाहण्यासाठी सुद्धा तयार आहे. माझा हा रॉयल हिरो आहे असं सुद्धा आता इकडे काव्या बोललेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तो तेवढाच रंजक असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आता शारदा घरामध्ये जाते आणि घरामध्ये गेल्यानंतर नंदिनीला फोन करते आणि खात्री पटवून देते की हे बघ, खरंच जीवाने प्रॉन्स खाल्ले, त्यांना त्रास होतोय, ॲलर्जी
होते आणि ते दवाखान्यात येण्यासाठी सुद्धा नकार देत आहेत. आता नंदिनी धावतच येते, मांडीवरती डोकं ठेवते जीवाचं आणि म्हणत असते, का केलं जीवा तुम्ही हे असं, का अशी वागलात, काय गरज होती प्रॉन्स खाण्याची, तुम्हाला माहिती ना तुम्हाला प्रॉन्सची ॲलर्जी आहे म्हणून, मग का खाल्लं तुम्ही प्रॉन्स. तेवढ्यातच गुड्डू येतो आणि म्हणत असतो, हे सगळं तुमच्यासाठी केलेलं आहे जीवा भैयांनी. त्यांना असं वाटतंय की त्यांना फक्त आणि फक्त तुम्ही हवे आहात आणि तुम्ही त्यांची काळजी घ्यावी म्हणूनच. मग आता दवाखान्यात गेलं पाहिजे, कसं जाणार हे तर आता बेशुद्ध होत चाललेले आहेत. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आता त्यांच्या डार्लिंगमधूनच त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं. म्हणजे मला नाही समजलं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो ही जी काही डार्लिंग आहे ना त्यातूनच आपण त्यांना हॉस्पिटलमधून घेऊन जाऊया. असं म्हणून आता नंदिनी म्हणत असते, जीवा मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही, तुम्हाला मी वाचवेल आणि सुखरूप ठेवेल असं नंदिनी म्हणते. चला गुड्डू ह्यांना आपण रिक्षामध्ये बसूयात असं म्हणून जीवाला आता ती गुड्डूच्या मदतीनेच ह्या रिक्षामध्ये बसवते आणि त्यानंतर ती स्वतःच रिक्षा चालवत त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असते. इकडे नंदिनी आता इकडे जीवासाठी त्याची नंदिनी डार्लिंग झालेली असते आणि आतापर्यंत जीवाने त्यांचं अदाकारी दाखवली, आतापर्यंत जीवाने त्यांचं प्रेम दाखवलं. आता ही चकाचक बाई त्यांचं तिची सगळी काही स्टाईल आणि त्याचबरोबर जीवावर असलेलं प्रेम ती दाखवेल असं स्पष्टपणे आता इकडे ती बोललेली असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे मीडियावाल्याने पुन्हा धारेवर धरलेलं असतं आणि प्रश्न विचारलेला असतो की मला एक गोष्ट सांगा की इकडे तुमचा आणि जीवाचा तो फोटो व्हायरल झाला त्या 16 डिसेंबरच्या रात्री आणि त्यानंतर मग तुमच्यामध्ये आणि त्याचबरोबर तुमच्या नवऱ्यामध्ये कसं नातं आहे. तेव्हा मात्र आता पार्थ फारच चिडतो आणि म्हणत असतो, इनफ, तुम्ही आता लिमिट क्रॉस करताय. तुम्हाला आमच्या पर्सनल आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा आणि त्याविषयी बोलण्याचा काही एक हक्क नाही, काही एक अधिकार नाही. तुम्हाला जर प्रश्न विचारायचे असतील तर माझ्या बिझनेसबद्दल त्याचबरोबर मला मिळालेल्या अवॉर्डबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. पण माझ्याबद्दल आणि माझ्या बायकोबद्दल, माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचा कोणी अधिकार दिला? तुम्ही समजता कोण स्वतःला? त्याचबरोबर काव्यावर प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही कॅपेबल नाही आहात. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काव्या माझी बायको आहे आणि त्यांना कोणी असे उलट प्रश्न विचारलेले, त्याचबरोबर त्यांच्या चारित्र्यावर प्रश्न विचारलेले, शिंतोडे फेकलेले हे मला चालणार नाही, कारण ती माझी बायको आहे. असं सडेतोड उत्तर आता इथे आपल्या पार्थने दिलेलं असतं आणि पार्थने हे मीडियावाल्यांना सडेतोड उत्तर दिल्यानंतर राऊतची मात्र चांगलीच मस्ती जिरलेली असते, उतरलेली असते. तो फक्त आणि फक्त ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहतच असतो. आता रम्याला तर एक वाटलेलं असतं आणि एकच झालेलं असतं, कारण सगळ्या जगासमोर इकडे काव्याने पार्थवर असलेले प्रेम दाखवलेलं असतं, तर इकडे पार्थने सुद्धा सगळ्या जगासमोर ती त्याची बायको आहे म्हणून इथे सांगितलेलं असतं. फायनली आपला बोका आणि मांजर आता लवकरच एकत्र येतील. तर पाहत रहा, लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.